हॅलो स्टुडंट, आज आपण युनिट अँड मेजरमेंटमध्ये सिग्निफिकंट फिगर हा पॉईंट स्टार्ट करणार आहोत. ह्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय सिग्निफिकंट फिगर्स अँड देन रूल्स फॉर सिग्निफिकंट फिगर्स. ओके, पहिल्यांदा आपण सिग्निफिकंट फिगरची डेफिनेशन बघूया की सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय. ओके, सिग्निफिकंट फिगरचा यूज आपल्याला कुठं होतो तर ज्यावेळी तुम्ही मेजरमेंट करता. ओके, त्या मेजरमेंटमध्ये तुम्हाला ह्या सिग्निफिकंट फिगरचा यूज होतो. पहिला सिग्निफिकंट या शब्दाचा अर्थ समजून घ्या. सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट. काय काय बुकमध्ये याला सिग्निफिकंट फिगर म्हणतात किंवा सिग्निफिकंट नंबर्स म्हणतात. पण ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, व्हॉट इज मीन बाय सिग्निफिकंट. सिग्निफिकंट मीन्स इम्पॉर्टंट किंवा ज्याला तुम्ही महत्त्वपूर्ण असं मराठीमध्ये म्हणू शकता. ओके, आता ज्यावेळी तुम्ही मेजरमेंट करता तर त्यावेळी आपल्याला माहिती आहे की एव्हरी मेजरमेंट हॅज एरर. प्रत्येक मेजरमेंटमध्ये थोडीफार का होईना काय असते तर एरर असते. ओके, जसं आपण सांगू शकतो की तुम्ही काय काय मेजर करू शकता, तर तुम्ही लेंथ मेजर करू शकता, तुम्ही मास मेजर करू शकता, तुम्ही टाइम मेजर करू शकता. ह्या प्रत्येक मेजरमेंटमध्ये थोडी काय असते तर एरर असते. आपण एक्झाम्पल घेऊया की सपोज तुम्हाला एका रॉडची लेंथ काय करायची आहे, मेजर करायची आहे. ओके, त्यासाठी तुम्ही काय यूज करता तर आपल्या कंपासमध्ये जी स्केल असते, ज्याला तुम्ही पट्टी बांधता, ती स्केल आपण यूज करणार आहे. सपोज आपल्याजवळ हा एक रॉड आहे. ओके, आणि ह्या रॉडची आपल्याला काय मेजर करायचं, लेंथ मेजर करायचं आहे. त्यासाठी आपण काय घेणार, समजा ह्या रॉडचं नाव आपण देऊया AB. AB इज ए रॉड. त्यासाठी आपण यूज करणार आहे स्केल. ओके, तर ती स्केल तुम्ही बघितलं असेल, त्या स्केलमध्ये एका एंडला काय असतो तर 0 सेंटीमीटर असतो किंवा 0 असतो. तो 0 तुम्ही ए बर काय करणार, कोइन्साइड करणार. आणि ती स्केल आपण इथं अशी दाखवू शकतो. सपोज दिस इज द स्केल. तर ह्या स्केलचा हा जो एंड आहे तुम्ही म्हणणार 0, आणि तो 0 तुम्ही कोणाबरोबर ॲडजस्ट केला तर रॉडचा जो फर्स्ट एंड आहे ज्याला तुम्ही ए असं म्हणता. ओके, नंतर ही जी स्केल आहे, ह्या स्केलमध्ये समजा आपण असं म्हणूया की ही स्केल आहे 15 सेंटीमीटरची. सो ह्या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, दिस इज 1 सेंटीमीटर, दिस इज 2 सेंटीमीटर, दिस इज 3 सेंटीमीटर, 4, 5, 6 अँड सो ऑन. ओके, आता तुम्ही काय सांगू शकता की हा जो बी एंड आहे तो ह्या मीटर स्केलला ह्या ठिकाणी काय झालाय, कोइन्साइड झालाय. ओके, दिस इज स्केल. ह्या ठिकाणी काय झालंय, कोइन्साइड झालाय. मग तुम्ही सपोज ह्या रॉड AB ची लेंथ आपण किती मांडली, L मांडली. तो L तुम्ही किती सांगू शकता, तर तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की लेंथ ही 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटरच्या काय मध्ये आहे. पुन्हा तुम्हाला माहिती आहे की ह्या 3 आणि 4 ह्या 1 सेंटीमीटरच्या मध्ये आणखी काय असतात तर एका MM च्या किती लाईन्स असतात तर 10 लाईन्स असतात, किंवा आपण म्हणूया की स्मॉल 10 डिव्हिजन असतात. ओके, त्या डिव्हिजन आपण जर इथे दाखवल्या, ओके, आणि ह्या एका लाईनची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती असते, 1 mm, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता 0.1 सेंटीमीटर. ह्याच्यावरून आपण एक महत्त्वाचं कन्क्लुजन काढलं की ह्या स्केलचा यूज करून तुम्ही कमीत कमी किती लेंथ मेजर करू शकता, तर 0.1 सेंटीमीटर म्हणजे एवढी, म्हणजेच 1 mm. म्हणजे आपण काय सांगू शकतो, ही जी स्केल आहे ह्या स्केलचा लिस्ट काउंट हा किती झाला, 0.1 सेंटीमीटर ऑर ऑल्सो कॉल्ड एज ए 1 mm. लिस्ट काउंट म्हणजे काय, तर कमीत कमी जे रिडिंग तुम्ही घेऊ शकता त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा यूज करून, त्याला आपण म्हणतो त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट. तर ह्या स्केलचा यूज करून तुम्ही कमीत कमी किती लेंथ मेजर करू शकता, तर 1 mm किंवा 0.1 सेंटीमीटर. कारण ह्या एका डिव्हिजनची व्हॅल्यू किती आहे, 0.1 सेंटीमीटर ऑर 1 mm. सो लिस्ट काउंट ऑफ स्केल इज ए 0.1 सेंटीमीटर ऑर 1 mm. ओके, तर आता आपण ही कोइन्साइड करूया. तर तुम्ही जर केअरफुली जर बघितलं तर हा जो बी एंड आहे तो कुठे कोइन्साइड होते, तुम्हाला समजेल
की ह्या दोन लाईनच्या बरोबर तो मध्ये येतोय. ओके, ओके. आता आपण सांगा लेंथ किती झाली, तर 3च्या पुढे किती लाईन आहेत, 1 2 3 4 अँड 5. ओके, ह्याला तुम्ही म्हणणार 3.1 3.2 3.3 3.4 दिस इज 3.5. मग तुम्ही काय सांगू शकता, दिस इज 3.4 अँड दिस इज 3.5 सेंटीमीटर. आणि तुमची लेंथ कुठेतरी ह्या 2 सेंटीमीटरच्या काय मध्ये. ओके, मग काही स्टुडंट काय लिहितील, तर काय म्हणतील ती लेंथ आहे 3.4 सेंटीमीटर. काही स्टुडंट म्हणतील ती लेंथ किती आहे, 3.5 सेंटीमीटर. ह्याच्यावर एक महत्त्वाचं कन्क्लुजन तुम्हाला समजलं असेल की तुम्ही एक्झॅक्ट सांगू शकत नाही की लेंथ 3.4 आहे का 3.5 आहे. असं का झालं, कारण एक्झॅक्टली हा बी जो पॉईंट आहे, बी जो एंड आहे, तो या 4 नंबरची लाईन आणि ही 5 नंबरची लाईन ह्यांच्या बरोबर मध्ये येतोय. लक्षात आलं. आणि ह्या 2 लाईनच्या मध्ये आणखी छोट्या लाईन्स आहेत का, छोट्या डिव्हिजन्स आहेत का, तर स्केलमध्ये त्या डिव्हिजन्स नाहीत. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता की तुम्ही 3च्या बाबतीत शुअर आहात. मी तुम्हाला एवढं माहिती की लेंथ 3 आणि 4च्या मध्ये आहे, म्हणजे 3 सेंटीमीटर जर लेंथ फिक्स आहे. पण पुढे किती डिव्हिजन आहेत, 4 आहेत का 5 आहेत, तर 4 आणि 5च्या मध्ये. म्हणजे तुम्ही हा जो डिजिट आहे 0.4 ह्याच्या बाबतीत तुम्ही शुअर नाही. सो दिस इज सर्टन डिजिट अँड दिस इज अनसर्टन डिजिट. लक्षात येते का, जरा विचार करा. मला काय सांगायचं आहे की ही जी लेंथ आहे ती 3.4 सेंटीमीटर 3.4 सेंटीमीटर आणि 3.5 सेंटीमीटर ह्यांच्या मध्ये येते. त्यामुळे तुम्ही 3च्या बाबतीत तर शुअर आहात, पण 4च्या बाबतीत शुअर नाही. सो आपण ह्या 3ला म्हणणार आहे सर्टन डिजिट. सर्टन डिजिट म्हणजे आपण म्हणूया की ज्या डिजिटच्या बाबतीत तुम्ही कॉन्फिडंट आहात की 3 तर असणारच आहे, पण 4 बाबतीत तुम्ही सर्टन नाही. सो 4 इज ए अनसर्टन डिजिट. सो इन दिस रीडिंग 1 certain digit and 1 uncertain digit. So certain digit plus uncertain digit, there are 2 digits in this reading. So we can say that in this case there are number of significant figure are 2. Okay, मग आपली डेफिनेशन तेच सांगते. The number of digits in a measurement about which we are certain, that is 3 बाबतीत तुम्ही सर्टन आहात, प्लस 1 additional digit which is uncertain, प्लस 1 ॲडिशनल डिजिट ज्या बाबतीत तुम्ही कसं आहे अनसर्टन, म्हणजे कुठलं डिजिट आहे 4 इज नोन ॲज सिग्निफिकंट फिगर. म्हणजे ह्या मेजरमेंटमध्ये ह्या रिडिंगमध्ये 2 सिग्निफिकंट फिगर आहेत. 1 डिजिट इज सर्टन, सेकंड डिजिट इज अनसर्टन. लक्षात आलं. ओके, आता हे तुम्हाला जर समजलं असेल तर आपण हेच एक्झाम्पल आणखी एका प्रकारे सांगूया. लिस्ट काउंट सुद्धा तुम्हाला समजलं असेल. इन्स्ट्रुमेंटचा LC म्हणजे लिस्ट काउंट, रीडिंग किंवा मेजरमेंट अँड नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. आपण एक टेबल तयार केला. ओके, तर फर्स्ट इन्स्ट्रुमेंट आपण कुठले घेऊया, तर स्केल, जे आपण आत्ता घेतलं होतं. स्केलचा डिस्काउंट तुम्हाला माहिती आहे किती आहे, 0.1 सेंटीमीटर. ओके, लिस्ट काउंट ऑफ स्केल इज 0.1 सेंटीमीटर आणि रीडिंग किती आलं, तर 3.4 सेंटीमीटर. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन दिस रीडिंग आर 2. सेकंड आपण घेणार आहे व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपर, तर व्हर्नियर कॅलिपरचा डिस्काउंट किती असतो तुम्हाला माहिती आहे, 0.01 सेंटीमीटर. ह्या 0.1 सेंटीमीटरला तुम्ही 1 mm सुद्धा म्हणू शकता. ओके, 0.01 सेंटीमीटर इज अ लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर. आता हेच रीडिंग जर तुम्ही बाय युझिंग व्हर्नियर कॅलिपर जर घेतलं तर किती होऊ शकतं, तर ज्यावेळी डिस्काउंट तुमचा किती असतो 0.1 सेंटीमीटर, ह्याचा अर्थ तुम्ही एका डेसिमल प्लेसपर्यंत रिडिंग घेऊ शकता. बघा तुम्ही इथं एका डेसिमल प्लेसपर्यंतच काय घेतलंय, रिडिंग घेतलंय.
आता हेच रिडिंग जर मी बाय युझिंग व्हर्नियर कॅलिपर घेतलं तर मला ह्याचा व्हर्नियर कॅलिपरचा डिस्काउंट किती आहे तर 0.01 सेंटीमीटर. सो तुम्ही 2 डेसिमल पर्यंत रिडिंग घेऊ शकता. सपोज हे रिडिंग किती येईल मग 3.43 सेंटीमीटर. आता ह्या केसमध्ये काय होणार तर तुम्ही 3 आणि 4च्या बाबतीत काय असणार आहे सर्टन असणार आहे, पण 3च्या बाबतीत किंवा इथं आपण असं म्हणूया 3.42 सेंटीमीटर. आता ह्या केसमध्ये काय होईल तुम्ही 3 आणि 4च्या बाबतीत काय असणार आहे सर्टन असणार आहे, कॉन्फिडंट असणार आहे, पण ह्या 2च्या बाबतीत तुम्ही अनसर्टन असणार आहे. सो 2 सर्टन डिजिट्स प्लस 1 ॲडिशनल अनसर्टन डिजिट्स. सो नंबर ऑफ significant digits or significant figures in this case are 3. Okay, and last we know that screw gauge. तुम्ही ऐकलं असेल स्क्रू गेज बद्दल. स्क्रू गेजचा डिस्काउंट असतो 0.001 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही 3 डेसिमल पर्यंत 1 2 3 डेसिमल पर्यंत रिडिंग घेऊ शकता बाय युझिंग स्क्रू गेज. सो दिस रिडिंग कम्स फॉर एक्झाम्पल 3.421 सेंटीमीटर. So in this case number of significant figures are 4. ओके, आता ह्याच्यामध्ये काय असणार आहेत ही पहिली 3 असणार आहेत ते काय असणार आहेत सर्टन डिजिट्स. हे 1 कसं असणार आहे अनसर्टन डिजिट. सर्टन आणि अनसर्टन कसं शोधायचं हे तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये मी सांगितलेलं आहे. ह्याच्यावरून तुम्ही एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन काढलं की एकच लेंथ तुम्ही वेगवेगळ्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा यूज करून मेजर केली आणि तुम्हाला वेगवेगळी रिडिंग्स मिळाली. आणि तुम्हाला मी क्वेश्चन विचारला की ह्यातील सर्वात करेक्ट रिडिंग कुठलं आहे तर तुम्ही सांगू शकता 100% की जे स्क्रू गेजनं तुम्ही रिडिंग घेतलंय ते रिडिंग कसं आहे ह्या दोघांपेक्षा कसं आहे करेक्ट आहे किंवा क्लोज आहे. ओके, ह्याच्यावर आपण एक इम्पॉर्टंट रूल तयार केला की इन्स्ट्रुमेंटचा जेवढा लिस्ट काउंट कमी असेल तेवढा नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स जास्त असणार आणि तेवढी ॲक्युरसी सुद्धा काय असणार आहे जास्त असणार आहे. ओके, सो रूल काय तयार झाला बघा. जेवढा लिस्ट काउंट काय असेल कमी असेल तेवढ्या सिग्निफिकंट फिगर्स ह्या कशा असणार आहेत जास्त असणार आहेत. ओके, त्यामुळं ॲक्युरसी सुद्धा काय असणार आहे जास्त असणार आहे, म्हणजे एरर काय असणार आहे कमी असणार आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट रूल. मग तुम्हाला जर मी ऑप्शन दिला की लेंथ मेजर करायची आहे आणि तुम्हाला मी 3 इन्स्ट्रुमेंट दिले स्केल व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेज, तर तुम्ही कुठलं इन्स्ट्रुमेंट प्रेफर कराल फॉर ॲक्युरेट मेजरमेंट तर आपण काय प्रेफर करणार स्क्रू गेज. कारण स्क्रू गेजचा लिस्ट काउंट ह्या दोघांपेक्षा कमी आहे, म्हणजे त्या रिडिंगमध्ये येणाऱ्या नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर काय असणार आहे जास्त असणार आहेत, म्हणजे त्या मेजरमेंटची ॲक्युरसी जास्त असणार आहे. ऑब्व्हियसली ॲक्युरसी जास्त असेल तर एरर कमी असणार आहे. अशा तऱ्हेने तुम्ही एरर काय करू शकता मिनिमाइज करू शकता आणि ॲक्युरसी इन्क्रीज करू शकता. हा रूल लक्षात ठेवायचं. जेवढे सिग्निफिकंट फिगर जास्त तेवढी ॲक्युरसी जास्त. ओके, आता सपोज आपण एक दुसरी लेंथ मेजर करत आहोत बाय युझिंग दीज 3 इन्स्ट्रुमेंट्स. ओके, ते पहिलं रिडिंग आलं बाय युझिंग स्केल 2.0 सेंटीमीटर, नंतर आलं 2.00 सेंटीमीटर, नंतर किती येणार 2.000 सेंटीमीटर. तर इन मॅथमॅटिक्स तुम्ही काय सांगू शकता की 2.0 आणि 2.00 किंवा 2.000 हे तिन्ही सेम आहेत, पण फिजिक्समध्ये असं होत नाही. तुम्ही काय म्हणाल तर 2.0 सेंटीमीटर आणि 2.00 सेंटीमीटर ह्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे तर तुम्ही बघून सांगू शकता की तुम्हाला इकडचं काय माहित नाही, तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की एक लेंथ जी तुम्ही मेजर केली ती 2.0 सेंटीमीटर आली. मग तुम्ही 100% सांगू शकता की ही लेंथ तुम्ही अशा इन्स्ट्रुमेंटचा यूज करून मेजर केलेली आहे की ज्या इन्स्ट्रुमेंटचा डिस्काउंट किती आहे 0.1 सेंटीमीटर, कारण एका डेसिमलपर्यंत तुम्ही रिडिंग घेतलंय. आणि इथं ज्या इन्स्ट्रुमेंटचा तुम्ही यूज केला त्या इन्स्ट्रुमेंटचा डिस्काउंट किती आहे तर 0.01 सेंटीमीटर, कारण इथं 2 डेसिमलपर्यंत तुम्हाला रिडिंग मिळाले. मग या तिघांच्या मध्ये हे सगळ्यात काय ॲक्युरेट रिडिंग आहे ह्या दोघांपेक्षा. लक्षात आलं, म्हणजे जेवढे सिग्निफिकंट फिगर काय असतील जास्त असतील तेवढी तुमची ॲक्युरसी जास्त असणार. ओके, आता आपण काय बघणार आहे की सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करण्यासाठी काय रूल्स आहेत ते रूल्स तुम्ही व्यवस्थित काय करायचे पाठ करायचे. मी तुम्हाला बरेच एक्झाम्पल काय होतील सॉल्व्ह होतील. आता आपण ते रूल्स बघूया. So this is the rules for to finding significant figures. ओके, हे रूल्स तुम्ही लक्षात ठेवायचे. आता आपण
प्रत्येक रूल जर डिटेलमध्ये पाहूया. पहिला रूल काय सांगितला आहे, तर ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. तुमच्याकडे समजा एक रिडिंग आहे आणि त्या रिडिंगमध्ये सगळे डिजिट्स हे कसे आहेत, नॉन झिरो आहेत. ते सगळेच्या सगळे डिजिट्स तुम्ही काय म्हणून कन्सिडर करायचे, तर सिग्निफिकंट म्हणून कन्सिडर करायचे किंवा सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करायचे. फॉर एक्झाम्पल, ओके, दिस इज द एक्झाम्पल 123.56. आता ह्या मेजरमेंटमध्ये, ह्या रिडिंगमध्ये सगळे डिजिट्स कसे आहेत, तर नॉन झिरो आहेत. सो इन दिस केस नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 5. Number of significant figures are 5 because all are non-zero digits. Okay. Second rule काय सांगतो, तर all zeros between two non-zero digits are significant. आता झिरो असतील तर काय करायचं, झिरो नसतील तर सगळेच काय घ्यायचे, ॲज अ सिग्निफिकंट फिगर म्हणून घ्यायचे. आता झिरो असतील तर काय करायचं, तर त्याने काय सांगितलं, झिरोचे इथं 3 नियम तुम्हाला मिळतील. एक तर झिरो मध्ये असेल, मध्ये म्हणजे काय, 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये. नंतरच्या केसमध्ये झिरो सुरुवातीला असेल त्याला आपण लीडिंग म्हणतो, आणि तिसऱ्या केसमध्ये झिरो नंतर असेल म्हणजे पुढे असेल त्याला आपण ट्रेलिंग झिरोज म्हणतो. तर पहिल्यांदा आपण घेऊया झिरो जर मध्ये असेल, काय दिलं बघा, ऑल झिरोज बिटवीन कुणाच्या मध्ये, 2 नॉन झिरो डिजिट्स. ओके, नॉन झिरो म्हणजे झिरो नाही ते, आर सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं की, मी एक एक्झाम्पल घेतला की 506, ह्याच्यामध्ये 5 आणि 6 कशा आहेत, नॉन झिरो, आणि या 2 नॉन झिरोच्या मध्ये काय झिरो आहे. तर असे झिरो तुम्ही सिग्निफिकंट म्हणून कन्सिडर करायचे. 5 आणि 6 तर कसे आहेत, नॉन झिरो, तर ते सिग्निफिकंट असणार ॲज पर रूल नंबर 1. अँड झिरो कसा आहे, तर ह्या दोघांच्या मध्ये, त्यामुळे हा सुद्धा काय झाला, सिग्निफिकंट. सो इन दिस केस देअर आर 3 सिग्निफिकंट फिगर्स. किंवा हे आपल्या एक्झाम्पलमध्ये इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 6. ओके, 1 2 3 हा 5 सुद्धा असणार, आणि हे 2 झिरो कसे आहेत, तर नॉन झिरोच्या मध्ये आहेत. सो टोटल सिग्निफिकंट फिगर्स आर 6. ओके, आता बघूया की झिरो मध्ये असतील तर काय होतं बघितलं. तर झिरो जर सुरुवातीला असतील, ओके, त्याला आपण काय म्हणतो, लिडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. ह्याला तुम्ही म्हणू शकता लिडिंग झिरोज म्हणजे काय, जे झिरो तुमच्या लेफ्ट साईडला आहेत किंवा जे सुरुवातीला आहेत. लीड करणे म्हणजे सुरुवातीला असणे. ओके, सो दीज आर द लिडिंग झिरोज. सो लिडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. लिडिंग झिरो हे सिग्निफिकंट तुम्ही कन्सिडर करू शकत नाही. तर ह्या केसमध्ये बघा, तर किती लिडिंग झिरो आहेत, तर 1 2 3 आणि 4 हे लेफ्टला आहेत किंवा सुरुवातीला आहेत, तर ह्यांना तुम्ही सिग्निफिकंट कन्सिडर करायचं नाही. नंतर 3 आणि 5 हे कसे आहेत, नॉन झिरो, सो दे आर सिग्निफिकंट. आणि झिरो कसा आहे, तर 2 नॉन झिरोच्या मध्ये आहे, ॲज पर रूल नंबर 2 हा सुद्धा काय असणार आहे, सिग्निफिकंट. सो इन दिस केस नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर ओनली 3. ह्या चौघांना तुम्ही कन्सिडर करायचं नाही. ओके, हे झाले लिडिंग झिरो म्हणजे लेफ्टला येणारे नंबरच्या किंवा सुरुवातीला येणारे. आता बघूया ट्रेलिंग. ट्रेलिंग म्हणजे नंबरच्या राईटला असणारे, ओके, म्हणजे शेवटी असणार आहे. आता ट्रेलिंग झिरोसाठी पुन्हा 2 नियम आहेत. ओके, काय 2 नियम आहेत बघा. तर सुरुवातीच्या ह्या लेक्चरच्या सुरुवातीला आपण एक रूल सांगितला होता तुम्हाला मी, की जर एक रिडिंग आपण बाय युझिंग 3 इन्स्ट्रुमेंट कन्सिडर केलं होतं, बाय युझिंग स्केल, बाय युझिंग व्हर्नियर कॅलिपर, बाय युझिंग स्क्रू गेज. तर स्केलचं मेजरमेंट किंवा रिडिंग तुम्हाला माहिती किती आलं होतं. फॉर एक्झाम्पल ते 3.0 सेंटीमीटर आलं असेल. ओके, नंतर बाय युझिंग व्हर्नियर कॅलिपर ते किती येणार, तर 3.00 येणार. आणि बाय युझिंग स्क्रू गेज फॉर एक्झाम्पल ते किती आलं, 3.00 सेंटीमीटर. तुम्हाला मी हे सांगितलं होतं की हे तिन्ही रिडिंग सेम नाहीत, ह्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे, तर हे रिडिंग ज्या इन्स्ट्रुमेंटने घेतले त्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट किती आहे, तर 0.1 सेंटीमीटर. ह्याचा लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर आणि 0.001 सेंटीमीटर. आणि हे सगळ्यात ॲक्युरेट आहे. लक्षात आलं का बघा. ओके, सिमिलरली ट्रेलिंग झिरोसाठी 2 नियम आहेत. ओके, तर ट्रेलिंग झिरो आफ्टर डेसिमल पॉईंट आर सिग्निफिकंट आणि ट्रेलिंग झिरो विदाउट डेसिमल पॉईंट आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे आपण काय सांगू शकतो की राईट साईडला असणारे झिरो हे जर डेसिमल पॉईंटच्या नंतर असतील तर ते कसे आहेत, सिग्निफिकंट आहेत. म्हणजे सो इन दिस एक्झाम्पल वी कॅन से दॅट दीज आर द 3 ट्रेलिंग झिरोज. ट्रेलिंग झिरोज म्हणजे काय, तर राईटला येणारे झिरोज, पण हे डेसिमल पॉईंट नंतर आलेत, त्यामुळे हे काय असणार, सिग्निफिकंट असणार आहे. सो इन दिस केस वी कॅन से दॅट देर आर टोटल 6 सिग्निफिकंट फिगर्स, दीज 3 अँड दीज 3. लक्षात आलं. ओके, आता हा रूल सांगतो काय, हे महत्वाचं आहे. तर हा रूल तुम्हाला काय दाखवतो, तर ॲक्युरेसी दाखवतो. ॲक्युरेसी म्हणजे काय, तर ह्या डेसिमल पॉईंट नंतर जेवढे झिरो येतील तेवढी त्याची ॲक्युरेसी काय जास्त आहे. मी फॉर एक्झाम्पल इन दिस केस तुम्हाला विचारलं विच रिडिंग
विच मेजरमेंट इज मोस्ट ॲक्युरेट, तर तुम्ही काय सांगणार, दिस रिडिंग इज मोस्ट ॲक्युरेट. असं का सांगितलं, कारण हे रिडिंग ज्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून घेतलंय दॅट इज स्क्रू गेज, ह्याचा डिस्काउंट आहे 0.001 सेंटीमीटर. आणि आपण बघितलं होतं जेवढा डिस्काउंट कमी असेल तेवढी ॲक्युरसी जास्त, तेवढी एरर कमी. ओके, समजा मी काय केलं, इथं आणखी एक 0 जर वाढवला तर पहिल्या रिडिंगपेक्षा ही रिडिंग काय झालं, ॲक्युरेट झालं. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती येणार, तर 3 + 4 दॅट इज 7. लक्षात आलं. ओके, तर मग ह्या रूलबद्दल जरा तुम्ही लक्षात ठेवा की ट्रेलिंग झिरोज आफ्टर डेसिमल पॉईंट आर सिग्निफिकंट. का, तर हे ट्रेलिंग झिरो जे डेसिमल पॉईंट नंतर येतात ते तुमच्या रिडिंगची ॲक्युरसी दाखवतात. जेवढे 0 डेसिमल पॉईंट नंतर जास्त तेवढी ॲक्युरसी जास्त. ओके, आता ट्रेलिंग झिरो विदाउट डेसिमल पॉईंट आर नॉट सिग्निफिकंट. ओके, ट्रेलिंग झिरोज बट विदाउट डेसिमल पॉईंट, त्यांना तुम्ही सिग्निफिकंट मध्ये कन्सिडर करत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक रिडिंग सांगितलं. So in this case, number of significant figure are only 2, that is 2 and 4. ह्या तिघांना हे कसले 0 आहेत, तर ट्रेलिंग आहेत, पण हे विदाउट डेसिमल पॉईंट आहेत. त्यामुळं ह्या तिघांना तुम्ही सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करू शकत नाही. सो इन दिस केस देर आर ओनली 2 सिग्निफिकंट फिगर. आता हा रूल का लक्षात ठेवायचा किंवा हा रूल का इम्पॉर्टंट आहे, तर हा रूल का डेव्हलप झाला बघा. तर तुम्हाला मी रिडिंग सांगितलं, समजा एक लेंथ तुम्ही मेजर केली जी किती आहे, तर 154 मीटर एक लेंथ आहे. ओके, आता हे जर मी काय केलं, सेंटीमीटरमध्ये जर कन्वर्ट केलं, तर सेंटीमीटरमध्ये केलं, मीटरचा सेंटीमीटर करताना आपण 100 मल्टिप्लाय करतो. सो वी गेट आन्सर 15400 सेंटीमीटर. ओके, मग तुम्ही काय केलं, फक्त युनिट काय केलं, चेंज केलं. मीटरचं काय केलं, सेंटीमीटर केलं. लेंथ तेवढीच आहे. समजा ही लेंथ 154 मीटर असेल तर आता किती झाली, तरी 15,400 सेंटीमीटर. लेंथ तेवढीच आहे, फक्त मीटरचं काय केलं, सेंटीमीटर केलं. आणि हेच लेंथ जर मीटरचं मी काय केलं, मिलीमीटर केलं, तर मला 1000 मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो वी गेट 154 and 3 zeros दॅट इज मिलीमीटर. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता, तुम्ही इथं युनिट काय केलं, चेंज केलं. सो मला सांगा ह्या एक्झाम्पलमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत, तर 3 बिकॉज दे आर नॉन झिरो. ह्या एक्झाम्पलमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत, 3च आहेत बिकॉज दीज आर ट्रेलिंग झिरोज विदाउट डेसिमल पॉईंट. आणि ह्या केसमध्ये पण किती सिग्निफिकंट फिगर आहेत, 3, 154. दिस ट्रेलिंग झिरो अगेन नॉट सिग्निफिकंट. सो तुम्हाला काय समजलं की आणखी एक रूल तयार केला जो तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा लक्षात ठेवू शकता. ज्यावेळी आपण युनिट चेंज करतो त्यावेळी नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर चेंज होत नाहीत. सिग्निफिकंट फिगर तेवढेच राहतात. युनिट चेंजचा त्यांच्यावरती काही अफेक्ट होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ज्यावेळी आपण युनिट चेंज करतो, मी फॉर एक्झाम्पल केजीचं ग्रॅम करतो, ग्रॅमचं केजी करतो, ओके, किंवा मीटरचं सेंटीमीटर, सेंटीमीटरचं मिलीमीटर, किंवा मिलीमीटरचं पुन्हा आपण नॅनोमीटर करणार, मायक्रोमीटर, काही करा. युनिट ज्यावेळी तुम्ही चेंज करता त्यावेळी सिग्निफिकंट फिगर कधीही चेंज होत नाहीत. ओके, तर हा एक रूल खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे हा रूल का लक्षात ठेवायचा, कारण हे ट्रेलिंग झिरो जे पहिल्या केसमध्ये होते का, नव्हते, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या केसमध्ये का आले, तर ड्यू टू चेंज कन्व्हर्जन ऑफ युनिट. हे ट्रेलिंग झिरो का डेव्हलप झाले, तर कन्व्हर्जन ऑफ युनिटमुळे डेव्हलप झाले. त्यामुळे त्याला तुम्ही सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करू शकत नाही. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन रूल नंबर 4 and 5. थोडंसं इथं कॉम्प्लिकेशन आहे, जरा लक्षात ठेवा. ओके, पुढचा सिंपल एक रूल आहे, पॉवर ऑफ 10 आर नॉट काउंटेड ॲज अ सिग्निफिकंट फिगर. म्हणजे पॉवर ऑफ 10 म्हणजे इथं पॉवर किती आहे, 10⁻⁻⁹. सो ह्या पॉवरला तुम्ही सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट करू शकत नाही. सो राहिले काय, फक्त 1.6. आणि किती सिग्निफिकंट फिगर आले मग, ओनली 2. लक्षात ठेवायचं, पॉवर ऑफ 10ला कधीही सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट करायचं नाही. मग 10⁻5 असून दे, 10⁻6 असून दे, 10⁻10 असून दे, 10⁻12 असून दे, काही असून दे, वॉट एव्हर. ओके, 7 नंबरचा रूल बघूया. देर आर सर्टन मेजरमेंट विच आर एक्झॅक्ट. काही मेजरमेंट हे एक्झॅक्ट असतात, ज्यांना आपण कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकतो. ओके, दिस टाईप ऑफ मेजरमेंट इज इन्फायनेटली ॲक्युरेट. आणि ते इन्फायनेटली कसे असतात, ॲक्युरेट असतात. फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पुढे एक टेबल आहे आणि त्या टेबलवर आपण 12 ॲपल्स ठेवलेत. किती ॲपल्स आहेत, तर 12. तुम्हाला सांगितलं ते मेजर करता, तुम्ही काउंट करणार 1, 2, 3, 4 असे किती झाले, 12 झाले. आणि तुम्ही म्हणणार की सर टोटल नंबर ऑफ ॲपल्स इज इक्वल टू 12. टोटल नंबर ऑफ ॲपल्स इज इक्वल टू 12. आता दिस मेजरमेंट इज एक्झॅक्ट. हे कसलं मेजरमेंट आहे, तर एक्झॅक्ट आहे.
दिस इज द एक्झॅक्ट मेजरमेंट. तर असं तुम्ही म्हणू शकणार नाही ना की सर टेबलवरती 12.2 ॲपल आहेत किंवा 12.3 ॲपल आहेत, असं तर आपण म्हणू शकत नाही. सो दिस इज द एक्झॅक्ट मेजरमेंट. किंवा तुम्हाला मी सांगितलं की तुमच्या क्लासरूममध्ये नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, तर तुम्ही काउंट केले 1 2 3 4 5 6 7 असे तुम्ही काय केले, काउंट केले. आणि तुम्ही मला सांगितलं सर की आपल्या क्लासरूममध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स किती प्रेझेंट आहेत, तर 70 किती आहेत, तर 70. सो दिस इज द एक्झॅक्ट मेजरमेंट. असं तर होऊ शकत नाही ना की नंबर ऑफ स्टुडंट्स प्रेझेंट इन क्लास आर 70.3 70.4 70.9 असं तर होऊ शकत नाही. सो देर आर सर्टन मेजरमेंट्स विच आर एक्झॅक्ट अँड दिस टाइप ऑफ मेजरमेंट इज इनफायनाइटली ॲक्युरेट. दिस टाइप ऑफ मेजरमेंट इज इनफायनाइटली ॲक्युरेट. सो इट हॅज इनफायनाइट सिग्निफिकंट फिगर. तर ह्या मेजरमेंटमध्ये किती सिग्निफिकंट फिगर असणार, इनफायनाइट. सो हा रोल एक लक्षात ठेवा. कॉन्स्टंट म्हणा किंवा त्याला तुम्ही काय म्हणा, एक्झॅक्ट म्हणा. ओके, लक्षात आले सगळे नियम. आता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सपोज दिस इज वन रीडिंग दॅट इज 3.0 किलोमीटर. ओके, हे एक डिस्टन्स आहे 3.0 किलोमीटर. आता तुम्हाला जर विचारलं या 3.0 मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहे, तर तुम्ही काय सांगणार, 3 इज अ नॉन झिरो अँड दिस इज अ ट्रेलिंग झिरो after decimal point. So we know that trailing zero after decimal point is a significant. So in this case there are two significant figure. आता काय करूया, ह्या किलोमीटरचं आपण काय मीटरमध्ये कन्वर्जन करूया. आपल्याला माहिती आहे किलोमीटरचं मीटर कन्वर्जन कसं करायचं. तर आपण काय करणार, 1000 न मल्टिप्लाय करणार. सो तुम्हाला हे आन्सर मिळेल 3000 मीटर. आणि तुम्ही जर केअरफुली बघितलं ह्या मेजरमेंटमध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहे, फक्त 1. का 1 आहे, 3 इज अ नॉन झिरो बट दीज आर ट्रेलिंग झिरोज विदाउट डेसिमल पॉईंट. सो वी नॉट कन्सिडर ॲज अ सिग्निफिकंट फिगर. सो इन दिस केस देर इज अ ओनली 1 सिग्निफिकंट फिगर. पण आपण इथं नियम सांगितला होता की ज्यावेळी तुम्ही युनिट चेंज करता त्यावेळी नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर कधीही चेंज होत नाही. त्यामुळे तुम्ही जे कन्वर्जन केले ते कन्वर्जन काय चुकीचं आहे, हे लक्षात ठेवायचं. कधीही तुम्ही 3.0 किलोमीटरचं कन्वर्जन 3000 मीटर असं करू शकत नाही, कारण सिग्निफिकंट फिगर तर मॅच झाले पाहिजेत, अदरवाईज तुमचं कन्वर्जन चुकीचं आहे. मग काय चूक झाली, तर हेच कन्वर्जन आपण असं लिहू शकतो 3.0 इंटू 10⁻³ मीटर, कारण 1000 मीटर म्हणजे 10⁻³ मीटर. सो इन दिस केस नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आर 2. कारण पॉवरला तर आपण कन्सिडर करत नाही. द पॉवर ऑफ 10 आर नॉट काउंटेड ॲज सिग्निफिकंट फिगर. अँड 3.0 मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे, 2. म्हणजे सिग्निफिकंट फिगर काय झाला, मॅच झाला. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. लक्षात आलं. सो हे गोष्टी जरा तुम्ही लक्षात ठेवा आणि नियम तुम्ही पाठ करा. जास्त अवघड सुद्धा नाहीत, टोटल 7 नियम आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आपण काही एक्झाम्पल बघू जे आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत. आता हे एक्झाम्पल आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे एक्झरसाइजमध्ये. आपल्याला विचारलं की ह्या मेजरमेंटमध्ये ह्या रिडिंगमध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स काय करा, फाइंड आउट करा. सो सिग्निफिकंट फिगर्स. ओके, आता बघा पहिले एक्झाम्पल 0.003 मीटर स्क्वेअर. आता ह्या एक्झाम्पलमध्ये हे 3 झिरो हे कसले झिरो आहेत, तर लिडिंग झिरो आहेत. Leading zero are not significant figure. So here only 3 is a significant figure. So number of significant figures are 1, only 1. So in this case again this is a leading zero. So 1 2 3 and 4. आता हा झिरो कसा येतो, तर ट्रेलिंग झिरो बट आफ्टर डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतर येतो, त्यामुळे हा सिग्निफिकंट मध्ये तुम्ही काउंट करायचा. सो टोटल सिग्निफिकंट फिगर 4. इन दिस केस पॉवर ऑफ 10 आर नॉट कन्सिडर ॲज ए significant figure. So number of significant figures are only 2. Same number of significant figure are 2. हे consider करू शकत नाही. In this example also 2. So this is the few examples related to significant figure. मला वाटते तुमचा significant figure हा पॉइंट क्लिअर झाला असेल. ओके.